माहिती छत्रपती शिवाजी महाराजांचं हे ना अस्थि ती अजून पण ठेवली आहे. सो हे गायज, वेलकम बॅक टू द न्यू व्लॉग. तर सकाळी जिम झाली, बघितलं असेल. आज बायसेप मारला आज. तर 2 प्रश्न आहेत माझ्याकडे. प्रश्न नाही म्हणजे टॉपिक बोलू शकतो आपण. पहिली गोष्ट, आज पाऊस नाही पडला, बरं आहे. सकाळपासून ऊन पडलंय मस्तपैकी. आता मी बोलतोय तर आता आभाळ आलंय. तर ओके, तर पहिली गोष्ट, काल म्हणजे वारी चालू झाली होती. काल सगळ्या पालख्या पुण्यात आल्यात नानापेठमध्ये तिथे. तर आज का उद्या निघणार आहेत सगळ्या पालख्या. बघू, आज जाता आलं तर जाऊयात, नाहीतर कसं आहे ते बघू. आणि दुसरं आहे की किती जणांना माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं हे ना अस्थि ती अजून पण ठेवली आहे. कुठे कुठे ठेवली आहे सांगतो मी. पुण्याला आहे, कोल्हापूरला आहे. तर ती का ठेवली असेल? महाराजांची एक इच्छा राहिली अपूर्ण, म्हणून त्या अस्थि अजून व्हायला नाही आहेत. ती कुठली इच्छा ती सांगतो. काशी विश्वेश्वरचं मंदिर. तुम्हाला माहिती असेल, काशी विश्वेश्वरच्या मंदिरच्या बाजूलाच म्हणजे तिथेच या मुस्लिम लोकांनी मस्जिद बांधलंय. तर महाराजांची ती इच्छा होती की काशी विश्वेश्वरला सोडवायचं, मुक्त करायचं. तर आपल्याकडे असं म्हणजे करतात की जर कुठली पण इच्छा अपूर्ण राहिली असेल, दशक्रिया विधी आपण करत नाही. तर महाराजांची तीच इच्छा राहिली आहे की काशी विश्वेश्वर सोडवा. तर जेव्हा महाराज आग्र्यावरून आले इकडे, तर त्याचाच राग म्हणून काशी विश्वेश्वरावर ओढवला नसेल ना. तर आणि नंतर जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला, तेव्हा गागाभट्ट आले. ते गागाभट्टांनी पण मनातून एक इच्छा महाराजांना सांगितली असेल की महाराज काशी विश्वेश्वराचं तेवढं बघा. तर महाराजांची ती इच्छा राहिली आहे, म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची अस्थि अजून पण म्हणजे पाण्यात टाकली नाही आहे. विसर्जन बोलतोय म्हणजे दशक्रिया विधी केली नाही आहे. तर काशी विश्वेश्वर म्हणजे आपलं पण देवस्थान आहे, आपल्या सर्वांचं आहे. ते पण मुक्त झालं पाहिजे ना. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची इच्छा आज पण अपूर्ण आहे की काशी विश्वेश्वराला सोडवा. आणि ते अस्थि सापडले होते किल्ले रायगडवर. म्हणजे जेव्हा आपलं इथे शिवाजी महाराजांची समाधी आहे तिथे सापडले होते ते. आणि ते आज पण आहेत अस्थि. काय माहीत आता पुण्यात आहेत, कोल्हापूरमध्ये का रायगडवर आहेत, पण आहे, सापडले आहेत. आता काही दिवसांपूर्वी म्हणजे तिथं आर्किओलॉजिकल साईट म्हणजे आर्किओलॉजिकल एक्सपेडिशन होत आहेत. तिथे खूप काय सापडते. म्हणजे आत्ताच हल्लीच एक यंत्र सापडलं आहे. आपण जेव्हा घर बांधतो तेव्हा आपण एक यंत्र बनवतो. कसलं बनवतो ते ईस्ट कुठे वेस्ट कुठे म्हणजे कसं बांधायचं, ईस्ट वेस्ट ते असतं ना, तसं एक यंत्र सापडलं. पण तेव्हाच्या काळी ते यंत्र बनवलं होतं, ते सापडलं आहे. काही भांड्या सापडल्यात का अजून काय सापडले असतील. तसं एक्सप्रेशन चालू आहे. अजून काय सापडेल. अजून एक रहस्य आहे, ते आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं 32 मणाचं सिंहासन. ते 32 मण कसं बनवलं असेल, महाराज बसले कधीपर्यंत सांगतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला, छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला, छत्रपती राजाराम महाराजांचा पण राज्याभिषेक झाला. पण त्याच्यानंतर जेव्हापासून छत्रपती संभाजी महाराजांचा त्यांना मुघलांनी मारलं, तर 1689ला
1989ला जुल्फिकार खानने रायगड कॅप्चर केला छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर. पण राजाराम महाराज वाचले आणि ते जिंजी खाली कर्नाटका जिंजीला गेले. तर तिथून ते स्वराज्य सांभाळत होते. तर जेव्हा जुल्फिकार खानाने रायगड कॅप्चर केला तब्बल 11 दिवस रायगड जळत होता. तर त्या ह्याच्यातच ते 32 मन सिंहासन राग झाला असेल किंवा जुल्फिकार खाननी त्याचं काहीतरी केलं असणार किंवा काय माहिती. पण ते अजून रहस्य, ते सिंहासन कुठे आहे ते आहे. तर एवढंच होतं, एवढं सांगायचं होतं, एवढीच इन्फॉर्मेशन शेअर करायची होती. तर आता म्हणजे आज आहे केमिस्ट्रीचं प्रॅक्टिकल, ते 3 वाजेपर्यंत चालणार. तर येणार खाणार. आज क्लास लेट आहे, 5 वाजता आहे, ते बरं आहे. तर बघू पालखीचं बघूयात कसं काय होतंय. प्रवीण पालखी रथाच्या लोक बाजूला करा. एसीपी परमार साहेब ते रोड ब्लॉक करतायत, ती लोक काढासाहेब ती लोक पुढे जाऊ द्या. सगळं पुढे जाऊ द्या. हे काढणार ना, यांना नको आता, यांना सांगितलं समजा.